मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। येत्या 2 दिवसात शिवसेनेच्या उमेदवारांची यादी घोषित होणार असून उमेदवारांच्या नावावर या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड बंगल्यावरती महत्त्वाची बैठक होतीये। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे। तर शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यावर 2 ते 3 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजपची नाराजी दूर झाल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला। मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही एकत्रित लढू असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। तर भाजपची नाराजी दूर होताच महायुतीच्या पहिल्या मेळाव्याचं 8 एप्रिलला दापोलीत आयोजन करण्यात आलंय। ज्योती मेटेंनी आज कार्यकर्त्यांचं बैठकीचं आयोजन केलंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे आज भूमिका ठरवण्याची शक्यता आहे। तर काल ज्योती मेटेंचं बीडमध्ये आगमन होताच त्यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं। भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप आणि संजय राऊत यांची रात्री जतमध्ये भेट झाली। विलासराव जगतापांचा संजय काका पाटलांच्या उमेदवारीला जाहीर विरोध आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत आणि विलासराव जगताप यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। भंडारा गोंदियातील लोकसभा निवडणुकीवरून रोहित पवारांनी जोरदार टीका केली। भंडारा गोंदियाची लोकसभेतली लढत ही कॉन्ट्रॅक्टर आणि डॉक्टरमध्ये होत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता। यावरून चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं। रोहित पवार ज्या पक्षातून आले तो कॉन्ट्रॅक्टरचाच पक्ष असून त्यात सगळे लोक कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात महायुतीकडून स्थानिक पातळीवरती 3 मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय। शिवेंद्रराजेंनी साताऱ्यातील स्थानिक राजकारणाबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि यावेळी त्यांनी राजकारण बाजूला ठेवून महायुतीसाठी काम करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले। भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तानं घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे 10,000 कार्यकर्ते पुणे शहरातील 10 ते 12 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत काँग्रेसनं 17 लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत। मात्र पहिल्यांदाच महाविकास आघाडीमुळे छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला गेल्यामुळे इतकी वर्ष ज्यांच्या विरोधात प्रचार केला, आता काँग्रेसला त्याच चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करावा लागणार आहे। यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित केलेल्या फनफेअर या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील किस्से विद्यार्थ्यांना सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या स्टाईलनं कॉलर देखील उडवून दाखवली। यावेळी उदयनराजेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकांचं राज्य आहे आणि त्यांच्या कार्यकाळात लेखापरीक्षणच झालेलं नसल्याचं समोर आलंय। तर नागपूरच्या लेखापरीक्षकांनी पालिकेच्या कारभारावरती कठोर शब्दात ताशेरे ओढत लेखापरीक्षण करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं समोर आलं। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जूनपर्यंत पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलंय। जिल्ह्यातील जवळपास 25 महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। गुढीपाडवा अवघ्या 4 दिवसांवरती आला असताना सोन्याची प्रतितोळा 75,000कडे वाटचाल सुरू आहे। सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 72,000पर्यंत तर चांदी प्रति किलो 80,000पर्यंत पोहोचली आहे। जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती आणि सोन्यातील वाढवलेली गुंतवणूक यामुळे दरवाढ झाल्याचं सराफा व्यावसायिकांनी म्हटलंय। मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकादरम्यान उड्डाणपुलाचं गर्डर उभारण्यासाठी 6 ते 11 एप्रिल दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या काळातील अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील मुख्य हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येत आहेत। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या 7 एप्रिलला होणार आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध 28 महाविद्यालयातील केंद्रांवरती ही परीक्षा पार पडणार असून 14,426 विद्यार्थी सेट परीक्षा देणार आहेत। मुंबईतील चेंबूर जेकब सर्कल मोनोरेलसाठी स्वदेशी बनावटीचे 3 डबे मुंबईत दाखल झालेत। एमएमआरडीएनं 10 नव्या गाड्या दाखल करण्याचा निर्णय घेतलाय आणि या 10 गाड्या सेवेत दाखल झाल्यास दर 6 मिनिटांनी एक गाडी धावेल, त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल असा दावा एमएमआरडीएनं केलाय। कल्याण डोंबिवली पालिकेच्या एमआयडीसीकडील पाणी देयकाची 653 कोटी 56 लाख रुपयांची थकबाकी सरकारनं माफ केली। नियमितची पाणी देयकाची रक्कम पालिकेने एमआयडीसीकडे भरावी असे आदेश शासनानं दिले होते।
ठाण्यातील घोडबंदरच्या नागरिकांना वाढीव पाणीपुरवठा व्हावा यासाठी महापालिकेनं स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केलाय. मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही बैठक जूनपर्यंत होऊ शकणार नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात घोडबंदरवासियांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील 8,000 सफाई कर्मचाऱ्यांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिना अखेर केवळ ₹1 जमा झालाय. प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता ही कृती केल्यानं कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. यानंतर एक मोठी बातमी येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बबन घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षावरती हा संध्याकाळी प्रवेश होणार आहे. बबन घोलप हे ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबन घोलप यांना उमेदवारी हवी होती. मात्र बबन घोलप यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज होते आणि त्यामुळे बबन घोलप यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असंच म्हणावं लागेल. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती? श्वेता, बबनराव घोलप हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेत उपनेते या पदावरती कार्यरत असलेले बबनराव घोलप गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठीची जी तयारी केलेली होती, मात्र ऐन वेळेवर बबनराव घोलप यांची उमेदवारी जी आहे ती त्या ठिकाणी नाकारण्यात आली आणि तेव्हापासून बबनराव घोलप हे नाराज होते आणि आज अखेर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे. आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी सायंकाळी 4 वाजता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत नाशिकमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये घेणार आहे आणि त्यामुळे निश्चित नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा नेता जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. कारण बबनराव घोलप हे माजी समाज कल्याण मंत्री राहिलेले आहे, शिवसेनेचे उपनेते राहिलेले आहे आणि नाशिक देवळाली विधानसभा मतदारसंघातून तब्बल 3 वेळा ते विधानसभेचे आमदार देखील राहिलेले आहे आणि त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप जे आहेत ते देखील त्या ठिकाणून आमदार राहिलेले आहे. मात्र बबन घोलप हे जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत असले तरी त्यांचे पुत्र योगेश घोलप जे आहेत त्यांनी मात्र त्यांची अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामुळे पिता पुत्र वेगवेगळ्या पक्षात असू शकतील असं देखील चित्र आहे. मात्र बबन घोलप यांच्या जाण्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का जो आहे तो या निमित्तानं बसणार आहे. बिलकुल. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबई शहर तसंच उपनगरामध्ये असह्य उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झालेत आणि पुढचे 5 दिवस मुंबईतील कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मात्र हवेतल्या आर्द्रतेत वाढ होऊन उकाडा वाढणार आहे. विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून मराठवाड्यात पुढचे 3 दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यामध्ये पुढचे 2 दिवस पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात गेल्या आठवड्याभरापासून कडाक्याच्या उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. उन्हाचा पारा 5व्यांदा 39 अंशांवरती गेल्यानं नागरिक हैराण झाले. तर येत्या 2 दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढला असून काही भागात पावसाची देखील शक्यता आहे. ठाणे आणि पालघर परिसरात सोमवार आणि मंगळवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पॉवर हाऊस जवळ घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एका सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश आलंय. या आरोपीकडून पोलिसांनी ₹1 लाख हस्तगत केलेत. उल्हासनगर महापालिका हद्दीतील कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे एका डॉक्टरचा दवाखाना असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी आरोग्य विभागानं डॉक्टरच्या क्लिनिकवरती धाड टाकून बोगस डॉक्टरवरती कारवाई केली आहे. छावणीच्या दाना बाजारात लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी घरमालक असलम शेख याच्यावर 7 जणांच्या मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला तर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. उल्हासनगरमध्ये एका नामांकित कंपनीच्या नावाचा लोगो वापरून बनावट सामानाची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. क्राईम ब्रांचने या दुकानावरती धाड टाकत लाखोंचं सामान जप्त केलंय तर सामान विकणाऱ्या विक्रेत्याला देखील अटक केली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील वाघोली पुलावरती कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
सांगलीच्या मिरजमध्ये दत्त चौकातील घराला भीषण आग लागली. या आगीमध्ये घरातलं लाकडी साहित्य तसंच पैशाची पेटी जळून खाक झाली. या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. कल्याण शहरामध्ये गेल्या 3 महिन्यात आगीच्या तब्बल 227 घटना घडल्यात. घरातील शॉर्ट सर्किट, केमिकल कारखाने आणि भंगाराची गोदामं या ठिकाणच्या आगीच्या घटनांमध्ये नागरिकांचा निष्काळजीपणा समोर आला असला तरी बेकायदा गोदामं सुद्धा या आगीच्या घटनांना कारणीभूत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील वडाचा माळ इथे एका भंगार गोदामाला भीषण आग लागली आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास 17 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. या भीषण आगीत लाखोंचं नुकसान झाले, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. माढ्यामध्ये रणजित निंबाळकरांविरोधात रामराजे निंबाळकर आणि मोहितेंनी दंड थोपटले असून एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून ते निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत. रणजित निंबाळकरांविरोधात संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. दोन्ही घराणी एकत्रित येत उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवावी असा आग्रह शरद पवार यांनी केलाय. पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं. साताऱ्यातील जागा आम्ही सोडणार नाही, आमच्या चिन्हावरती लढणार असाल तर पृथ्वीराज चव्हाण यांचा विचार होऊ शकतो असं शरद पवार म्हणाले. ज्योती मेटे ज्या दिवशी फडणवीसांना भेटल्याचं कळलं त्याच दिवशी पक्षानं त्यांच्या उमेदवारीचा विचार सोडून दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. त्या अजून आमच्या पक्षातही आल्या नव्हत्या, त्यामुळे बीडमधून त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोला इथे हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. एकनाथ शिंदेंच्या मुलाला उमेदवारी नाही मिळाली तर मी राजकीय संन्यास घेईन, विनायक राऊत यांनी काळजी करू नये असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब रातोरात बॅग भरून आपला देश सोडून निघून जातील अशी टीका त्यांनी केली. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं अशोक चव्हाण, अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातले काही बडे नेते महायुतीमध्ये भाजपसोबत गेल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राज्यातील अनेक नेत्यांना ईडी सीबीआयची भीती असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिर्डीमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे. शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली. रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यानं ही नाराजी आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनंत गीते यांच्यावरती टीका केली. माझ्या संदर्भात जी काही चौकशी व्हायची ती होऊन गेली आहे, त्यामुळे स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी अनंत गीते माझ्यावरती टीका करत असल्याचं तटकरे म्हणाले. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात अभिनेता गोविंदांची प्रचार रॅली पार पडली. या रॅलीत मोठी गर्दी झाली होती. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी गोविंदांनी ही प्रचार रॅली काढली. 14 वर्षांनंतर मी राजकारणात आलोय, देवानं हाती धनुष्यबाण दिलाय, तुम्ही असा तरी चालवा की राजू पारवे यांना विजयी करा असं आवाहन गोविंदांनी केले. अभिनेत्री कंगना रनौतनं बीफ खाल्ल्याची कबुली सोशल मीडियावरती दिली होती आणि अशा अभिनेत्रीला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते तर बलात्कारी आसाराम बापूला देखील उमेदवारीची आशा निर्माण होऊ शकते अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवरती टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचा दौरा केला आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवरती टीका केली. उद्धव ठाकरेंसारखा 25 वर्षांपासूनचा मित्र केवळ खुर्चीसाठी शरद पवार आणि काँग्रेससोबत गेल्याचं फडणवीस म्हणाले. तर ठाकरे गटातील राजकारण सहन न झाल्यानं एकनाथ शिंदे बाहेर पडले, तसंच राष्ट्रवादीच्या गटात सुद्धा खतखत होती असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केलं. त्यानंतर प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही वेळ चर्चा झाली. प्रवीण माने 15 दिवसांपूर्वीपर्यंत इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते. फडणवीसांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या बातम्यांसोबतच इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.